the 19th of April, 2025. हॅलो नमस्कार, मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। तर कसे आहात सर्वजण? आय होप मस्त आणि मजेतच असाल। तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझा किचन टूर। तर व्हिडिओला असंच शेवटपर्यंत कंटिन्यू करा आणि मला सांगा की माझं किचन कसं आहे किंवा मला याच्यात काही मी वेगळं करू शकते का, किंवा आयडियाज तुम्हाला आवडल्या माझ्या, किंवा मी कसं ठेवलं ते आवडलं तर व्हिडिओला खरं एक लाईक करा आणि मला कमेंट करून सांगा की कसं झालं माझं किचन टूर, आणि माझं किचन कसं आहे ते सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा। तर चला आपण अजून उशीर न करता डिरेक्टली आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर चला। तर हे आहे माझ्या किचनचा दरवाजा आणि हे एंट्री आहे किचनची। तर ह्याच्यावरती ना मी असं छोटंसं DIY करून लावलंय। तर ह्याच्यावर तुम्ही पाहू शकता मी असं लिहिलेलं आहे स्नेहाज किचन ओपन 24/7 माय किचन रूल्स असं वगैरे लिहिलेलं आहे बरंचसं, आणि एक छोटीशी स्नेहा पण काढली मी इथं। आणि हे ना मला असं आपण नॉनस्टिकचे भांडे घेतो ना त्याच्याबरोबर हे स्पून्स येतात, ते हे ना खरंच यूज करण्याच्या लायक नसतात, खूप घाणेरडं त्याचं लाकूड असतं। मग ते असंच पडून होते माझ्याकडे हे तिन्ही पण। तर मग मी ह्याच्यावरती असं छोटंसं ड्रॉइंग वगैरे करून लावलंय। इथे टरबूज बनवलंय, इथे चहाचा कप बनवलाय, इथे गॅसची शेगडी, कुक वगैरे हॉट असं लिहिलंय। तर चला आता एंट्री करूया माझ्या किचनमध्ये। तर ओपन करताच माझं किचन अशा पद्धतीचं दिसतंय। तर आपण इकडनं स्टार्ट करूया। तर इथे आहे माझं मिक्सर। तर हे स्पेशल मिक्सरसाठीच मी इथे हे बनवून घेतलं। हे ना प्लायवूड आहे आणि ते मी असं लावून घेतलंय, एक अशी हे बनवली त्याची वॉल शेल्फ, आणि त्याच्यावरती मी मिक्सर ठेवलं। तिथे मागे पॉईंट पण आहे मिक्सरचा। आणि त्यानंतर हे आहे रॅक, म्हणजे जे प्रत्येकाच्याच घरात असतं, आणि त्याच्यावरती सगळं असं बेसिक भांडे वगैरे जे काही तांबे वाट्या वगैरे जे काही आहे ते ठेवलेलं आहे। वरती दह्याचं भांडं ठेवलं आहे, हे मातीचं आहे, आणि किटली छोटीशी, इथे एक्स्ट्राचे वगैरे असे स्पून्स, कुकरचं झाकण वगैरे ते ठेवलं आहे। त्याच्यावरती इडलीचं भांडं, हे 2 पोळीचे डबे आहेत पण त्यात मी दुसरं सामान भरले। आणि त्याच्यानंतर हे ना स्प्राउट्स मेकर आहे, त्याच्यातनं आपल्याला कडधान्य बनवता येतं। त्यानंतर हे डो मेकर आहे, त्याच्यात आपल्याला पीठ मळता येतं। आणि त्याच्या शेजारी हे कटर आहे नाही का, ते आपण भाज्या व्हेजिटेबल कटर म्हणतो, तर ते आहे। आणि त्याच्या शेजारी इथे कांदे बटाट्याची जाळी आहे माझी। तर बटाटे सध्या थोडेच आहेत, आणि वरती लसूण आहे यामध्ये, आणि हे कांदे आहेत खाली। आणि त्याच्या शेजारी कॅलेंडर आहे, आणि त्याच्यावरती कॅलेंडरच्या वरती ना मी असं पेन कायम ठेवत असते। जसं की आपल्याला काही असं महत्त्वाचं लिहायचं असेल, जसं की इथे गॅस लावला किंवा दुधाचं वगैरे, तर काही महत्त्वाच्या आपल्याला नोंदी करायच्या असतील उपवासांच्या, किंवा किती उपवास झाले वगैरे, तर त्यासाठी मी तिथे पेन ठेवलेलं आहे, म्हणजे ऐन वेळेला मला धावपळ होऊ नये म्हणून। आणि त्याच्या शेजारी इकडे अजून एक दरवाजा आहे, तो आहे बाल्कनी, छोटीशी बाल्कनी आहे, आणि तिथून वरती टेरेसवर जायला रस्ता आहे। पण सध्या तिथून इतकी हवा येते आणि आवाजच येत नव्हता बोललेला व्हिडिओमध्ये, म्हणून मी ती बंद ठेवली। त्याच्या शेजारी मी इथे ट्रायपॉड ठेवत असते माझा। तर तो मला लागत असतो, तो दिवसभर इकडं तिकडं फिरतच असतो घरात, पण बेसिक मी म्हणजे संध्याकाळच्या टायमिंगला हा इथे ठेवते, किंवा जेव्हा गरज नसेल तेव्हा तो इथेच असतो। त्यानंतर इथे छोटंसं नाही का हे काय म्हणतात त्याला, बोर्ड आहे, आणि त्याच्याच वरती मी मंत्रजप युनिट ठेवलेलं आहे, जे की स्वामी समर्थ केंद्रातला आहे, आणि त्याचा कंटिन्यू मंत्र चालू असतो। आत्तासुद्धा चालू आहे, तुम्हाला जर आवाज येत असेल तर तुम्ही पाहू शकता, असं आवाज आलाच असेल तुम्हाला, श्री स्वामी समर्थ कंटिन्यू मंत्र माझ्या घरात चालूच असतो। आणि त्याच्याच शेजारी मी इथं माझं फ्रीज ठेवलेलं आहे। तर फ्रीज माझं डबल डोअरचं आहे आणि वाईन कलरचा आहे, आणि फ्रीजवरती हे मी फ्रीज मॅग्नेट लावलेलं आहे। तर हे मी माझ्या हाताने बनवलेलं आहे, सरस्वती यंत्राचं फ्रीज मॅग्नेट। जर हे तुम्ही पाहिलं नसेल हा व्हिडिओ तर नक्की जाऊन पाहू शकता, आणि तुम्हाला पण असं पाहिजे असेल तर तुम्ही बनवून घेऊ शकता। त्याच्याच वरती मी इथे ग्लासेसचं स्टँड ठेवलं आहे, आणि त्याच्या शेजारी
हे ठेवलं आहे जग, आणि त्याच्यात ना म्हणजे तो जग यूजमध्ये नव्हता येत म्हणून मग मी त्याच्यात मनी प्लांट्स लावून ठेवलं आहे आणि खूप सुंदर दिसतंय ते. दिसायला पण तुम्ही लांबून पण पाहू शकता. आता सध्या ना मागून ना खिडकीतून उजेड येतोय ना म्हणून ते इतकं दिसत नाही आहे, पण तरी पण तुम्हाला तर दिसतच असेल. मी साईडने दाखवते. हां, आता तुम्ही पाहू शकता की असं जग आणि ग्लासेसचं स्टँड ठेवलं आहे आणि त्याच्या शेजारी ही अशी छोटीशी खिडकी आहे माझ्या किचनची. तर त्याला पण मी असं डेकोरेट करून ठेवले. फेक मनी प्लांट आहे हा, म्हणजे त्याला काय म्हणतात नकली. आणि तिथे इकडे साईडला मी देवांचे तेल वगैरे ठेवलेत सगळ्या प्रकारचे, आणि उदबत्तीचं उदबत्ती पण आहे त्यामध्ये, उदबत्तीचा बॉक्स म्हणू शकतो आपण त्याला. त्याच्या शेजारी इकडे हा छोटासा टेबल आहे माझा, जो की ना एकदम रेड कलरचा होता. मी त्याला पण रिनोव्हेट केलं आहे, म्हणजे त्याला मी असं हे लावलं आहे वॉलपेपर जो येतो ना मिशोवरती वगैरे, तर तो मागवला होता मी आणि तो मी तिथे ठेवला आहे. आणि त्याच्याच वरती ना इथे मला कायम लागणारा पाट पण ठेवला आहे. हा याची पण जागा चेंज होत राहते, इकडे तिकडे कुठं पण जात राहतो तो. आणि त्याच्याच वरती म्हणजे इथे हे मिक्सरचं भांडं आणि ज्युसरचं भांडं जे मला डेली लागतं, दिवसातून 2-3 वेळा पण लागतं, म्हणून ते इथे ठेवलेलं आहे. आणि इथे हे ऑर्गनायझर आहे, कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर केलेलंच आहे. तर ह्यामध्ये इथं वरती बस्कर ठेवलेले आहेत सगळे. आणि इथे एक्स्ट्राचं जे काही एक्स्ट्राचे जे काही हे छोटे छोटे कपडे आहेत ना, मी हे कट करून ठेवलेले, जे मला किचनमध्ये रोज लागत असतात. मी हे धुवून घेत असते आणि धुतल्यानंतर वाळल्यानंतर ते इथे स्टोअर करून ठेवते. त्यानंतर इथे एक असं सोप केस आहे, म्हणजे बडी सोपचं, आणि त्याच्या मागे पण थोडंसं सामान आहे बॉक्सेसमध्ये. आणि इथे मेजरमेंटसाठी मला रोजचा डेली हा काटा लागतो, म्हणजे काही ना काही मेजर करायचं असतं आणि त्याचं डायटिंग वगैरे करायची असेल ना, तर मेजर करूनच काही गोष्टी खाव्या लागतात ना, म्हणून ते लागतंच मला घरात. आणि त्याच्या शेजारी हे एक स्टीलचं ऑर्गनायझर आहे. तर हे पण खूप जास्त याच्यात सामान बसले, तुम्ही पाहू शकताय. मी तुम्हाला लांबून पण दाखवते. इतकं जास्त सामान यामध्ये बसलंय ना, म्हणजे हे छोटे छोटे डबे, ह्यामध्ये पण मी सामान स्टोअर करून ठेवलेलं आहे. प्लस हे वरती पण पाहू शकताय ड्रायफ्रुट्स वगैरे, म्हणजे थोडेच मी ठेवते वरती, कारण ते ना खराब होतात. उन्हाळा चालू आहे ना सध्या, म्हणून बाकीचे फ्रीजमध्ये ठेवत असते आणि बाकीचे थोडे जेवढे लागतात तेवढेच वरती ठेवते. आणि त्यानंतर इथे सगळे तांदूळ ठेवलेले आहेत मी 3 प्रकारचे, खाली पॉपकॉर्न, 2 प्रकारचा रवा असं ठेवलेलं. आता सध्या ना थोडं संपत आलेलं आहे, कारण महिना संपत आलेला आहे ना, त्यामुळे किराणा सामान पण तुम्हाला थोडं कमीच दिसत असेल आणि जे कधीतरी यूज होतं तेच जास्त दिसत असेल. त्यानंतर इथं हे मी वाळवणाचं ठेवत असते, कारण पिल्लूला माझ्या आवड आहे या गोष्टींची, त्यामुळे मी इथे ठेवत असते. पापड वगैरे हे तर आत्ताच केलेले आहेत मी, आणि हे मागच्या वर्षीचे पोह्यांचे वडे आहेत. आणि यामध्ये पण खारवड्या वगैरे ठेवलेल्या आहेत मी, इथे तुम्ही पाहू शकताय. तर त्याला हे आवडतं ना, मग तो खारवडा तर कच्चा म्हणला तरी पण खातो. आणि त्याच्याच शेजारी इथे हे स्पाइस रॅक आहे. हा ना मी खाली पोळपाटच ठेवलेला आहे. हा माझ्या लग्नातला पोळपाट आहे, पण तो ना थोडासा असा वाकडा झाला होता, मे बी ते लाकूड तसं असेल म्हणून. मग तो त्याच्यावरती काही चपात्या लाटता येत नव्हत्या, म्हणून मग मी तो इथे असा यूज केला आणि त्याच्यावरती हे स्पाइस रॅक ठेवलं आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकताय मी इथं तमालपत्र, काय म्हणतात, तेजपान, त्याच्यानंतर इथे मगजबी, लिंबू सत्व, सोडा, ओवा, फुटाणे, मेथीदाणे म्हणजे, आणि कस्तुरी मेथी. तसंच मग वरती इथे काय म्हणतात त्याला, मिरे, विलायची, हे दालचिनी वगैरे, आणि इथे मिक्स आहे सगळं. आणि ह्याच्यात लवंगे, ह्याच्यात सुंठ वगैरे, त्यानंतर जिरे, मोहरी असं सगळं ठेवलेलं आहे एक्स्ट्राचं. आणि त्यानंतर इथे सुके मसाले सगळे, जसं की पनीर मसाला, सांबार मसाला, मटन मसाला, पावभाजी मसाला, बिर्याणी मसाला, किचन किंग मसाला, असं सगळं ठेवलेलं आहे. म्हणजे हे मला ना एकदम हाताशी राहतं आणि मला लगेच स्वयंपाक करताना हे सगळं सापडतं. त्याच्याच वरती इथे एक पोळपाटचं स्टँड लावलेलं आहे, आणि त्याच्यामध्येच पोळपाट, लाटणे आणि हा चिमटा, हा आपल्याला पापड भाजायला, चपाती भाजायला लागतोच ना, म्हणून ठेवलेला आहे ते. आणि ते एकाच ठिकाणी असलं ना, ते पटकन घेता पण येतं आणि ठेवता पण येतं, आणि व्यवस्थित दिसतं पण, दिसायला पण ते भिंतीवर खूप छान दिसतंय. आणि त्याच्या शेजारी ना हे एक असं एक हुक लावलंय मी, आणि त्याला हे चिमणीचं जे लटकतं असतं ना, त्याला हँगर काय म्हणतात त्याला, आता माहीत नाही, डेकोरेशनचाच एक पार्ट येतो, तर ते ठेवलेलं आहे. आणि त्याच्यावरती एक असं स्लॅब लावून घेतला आहे मी, आणि त्याच्यावरती हे 3 डबे ठेवलेले, जसं की मखाना,
सोयाबीन आणि पोह्यांचा हे जरा हलके न डबे म्हणून मी त्याच्यावरती ठेवलेत. कारण का कसं आहे ना, ते किती नाही म्हणलं एक खिळ्यांवरतीच आहे, जास्त जड मी त्याच्यावरती ठेवू शकत नव्हते, म्हणून मग हलक्या हलक्या वस्तू त्याच्यावरती ठेवल्यात. आणि त्याच्या शेजारी मग हे ऑलरेडी किचनला माझ्या बनलेलंच होतं अगोदरच. मग त्याच्यावरती मी हे साखर, साबुदाणा, बेसन पीठ, खोबरं आणि तो शेवटी आहे तो लापशीचा रवा आहे. त्याच्या खाली सगळ्या 5 प्रकारच्या डाळी. आता तुम्हाला मी सांगितलंच आहे की आता महिना संपत आलाय ना, त्याच्यामुळे ना किराणा पण थोडं थोडं संपत आला, नाही तर ह्या डाळींचे डबे फुल असतात. मी ह्या अगोदर पण खूप वेळा शेअर केलंय. त्याच्यानंतर मग माझ्याकडे थोडीशी नाचणी होती, ती त्या डब्यात ठेवली आहे. आणि खडे मिठे एक्स्ट्राचं ते त्या डब्यात ठेवलं आणि ते वरतीच ठेवून दिलं, कारण ते खूप कमी प्रमाणात लागतं त्यामुळे. आणि त्याच्यानंतर हे 3रा नंबरचं खालचं, तर ह्यात सगळ्या प्रकारचे लायटर, चाकू, चमचे, कात्री, किसणी वगैरे जे काही आहे ते सगळे याच्यात ठेवले. त्याच्या शेजारी माझं चमच्यांचं स्टँड आहे, हे माझ्या लग्नातलंच आहे. आणि त्याच्या शेजारी हे 2 डबे आहेत, त्यात एकात गुळ आहे आणि एकात काहीतरी आहे मुरमुरे का असं काहीतरी आहे. आणि ह्या 2 ह्याच्यात ना एका ह्याच्यात लोणचं आहे आणि एका ह्याच्यात चटणी आहे. आणि त्याच्यानंतर पलीकडं शेंगदाणे, ते पण मला रिफिल करायचं राहिलेलं आहे, सॉरी माझ्या लक्षात नाही राहिलं. आणि त्याच्यानंतर मग खाली तुम्ही पाहू शकता, इथे पण मी छान अशी ऑर्गनाईज करून ठेवलं आहे सगळं. तर ही हा सगळा मिठाचा सेक्शन आहे, जसं की यामध्ये टाटाचं सॉल्ट असतं आपलं व्हाईट, ते आहे. यामध्ये आपल्याला जे वरतून आपण खातो ते आहे, हे म्हणजे सेंधव मीठ आणि टाटा सॉल्ट मिक्स करून ठेवलेलं आहे, कारण का मिक्सच खायचं असतं ते, प्रॉपर हे पण खाऊ नये आणि ते पण. त्यानंतर इथे खडे मीठ आहे, जे की मला रोज पिल्लूची नजर काढण्यासाठी लागतं. त्यानंतर इथं बडीशोप आहे, रोज जेवण झाल्यावर मी थोडी थोडी खात असते. आणि त्यानंतर याच्यात आहे ब्लॅक सॉल्ट आणि याच्यात आहे पिंक सॉल्ट, म्हणजे हे सेंधव मीठ आणि हे सेंधव नमक आणि हे कोणचं म्हणतात त्याला काळं मीठ. आणि त्याच्यानंतर हे ना माझ्याकडं कुल्फीचे छोटे छोटे डबे होते, तर ते मी असे एकमेकांवर चिटकवलेत आणि ते असं ठेवलंय. ते दिसायला खूप छान दिसतं, तुम्ही पाहू शकता, असे चिटकवलेत मी हे, आणि ते खूप सुंदर दिसतं दिसायला. ते ॲक्च्युली दुसरीकडे होतं, पण आता मी इथं ठेवलं, इथं पण छान दिसतंय. त्यानंतर हे कॉर्नर ऑर्गनायझर आहे माझ्याकडं. तर ह्यामध्ये मी साखरपतीचे डबे जे खूप कमी यूज होतात माझ्याकडे, कारण आम्ही चहा कमी म्हणजे पितच नाही, कुणी आलं गेलं तर चहा होतो आमच्या इथं, आणि मग त्यासाठी तिथं ठेवलं आहे. हे रोजचं पोळीला लावण्याचं तेल, ते पण खूप कमी यूज होतं, कारण चपात्या पण मी जास्त करत नाही, भाकरीच होतात आमच्याकडे. आणि हा मसाल्याचा डबा, हा रोज यूज होतो, मग तो तिथं ठेवला आहे. आणि त्याच्या खाली हे चपातीला लावायचं पीठच आहे यामध्ये सुद्धा, तर हे पण खूप कमी यूज होतं आहे. तर ते पण जेव्हा यूज होईल तेव्हा तिथंच ठेवलं, म्हणजे त्यासाठी. त्यानंतर हे आहे ऑर्गनायझर नाही आहे म्हणा, ॲक्च्युली हे ना एक लाकडी हे ट्रे होता, मी ऑनलाईन मिशोवरनंच मागवलेला आहे, पण मग तो मी असं ऑर्गनायझर म्हणून यूज केला. यामध्ये सगळ्या काचेचे बरण्या आणि लाकडी काच एवढंच आहे ह्यामध्ये. तर यामध्ये पिल्लूचा बोनविटा, धने जिरे पूड, तीळ, खसखस, मॅगी मसाला, अजून काही असं असल ते सगळं ठेवलेलं आहे मी ह्या 6 मध्ये. आणि त्यानंतर हे 2 तुपाचे बरण्या, आणि यामध्ये चटणी ठेवलेली आहे, पण ती सध्या संपलेली आहे त्यामुळे ती बॉटल खाली दिसते. हे ग्रीन टी आहे माझं, आणि इथे पण लोणचं आहे, आणि मागे पण इथे लोणचंच आहे, आणि यामध्ये मिक्स केलेलं मीठ आहे, म्हणजे जसं की सेंधव मीठ आणि टाटा नमक मिक्स करून मी यामध्ये ठेवते, आणि मी तेच ह्यामध्ये रिफिल करत असते हे संपल्यानंतर. आणि इथे 2 तेलाच्या बॉटल्स आहेत, मागे लाकडी कटर पॅड आहे माझा, आणि त्याच्याच वरती इथे एक ऑर्गनायझर लावलेलं आहे मी. तर त्यामध्ये ना प्लास्टिकचे कप, ते जे माझ्याकडे यूजच नाहीत होत, पण ते मी ठेवलेले त्याचं डेकोरेशन पण म्हणून यूज होऊ शकतात, आणि छान दिसतं ते दिसायला जरा. माझ्या मोस्ट ऑफ माझ्या किचनमध्ये पोपटी कलर आहे ना त्यामुळे. आणि त्याच्या खाली हे थर्मासचे कप आहेत, तर ते पण त्याला असं लटकवून ठेवलं तर ते छान दिसतं. आणि त्याच्यामध्ये ना ते ना ड्रायफ्रूट कटर आहे, तर ते पण पोपटी कलरचं आहे ना, म्हणून मी हे सगळं कॉम्बिनेशन करून ठेवलं आहे. त्याच्यावरती ग्रे कलर आहे म्हणून मी इथे खाली ग्रे कलर यूज केला आहे, आणि इथे पोपटी आहे म्हणून इथे, म्हणजे ते कॉम्बिनेशन झालं आहे, तुम्ही समजून घेऊ शकता. आणि लांबून असं लुक दिसतो ह्या वॉलचा. तर त्याच्यात शेजारी येते ही माझ्या किचनची मेन विंडो आहे. तर इथे मी स्वयंपाक करते. तर इथे ना माझं इंडक्शन आहे आणि इथे गॅस आहे. तर जेव्हा इंडक्शनचा यूज करायचा असतो ना, तर मी गॅस थोडा इकडं सरकवते आणि इंडक्शन पुढं घेते आणि मगच यूज करते, तिकडे इतक्या कोपऱ्यात करत नाही.
इंडक्शनची वायर इथे आहे. आणि ही खिडकी आहे ना माझी, मला खूप जास्त आवडते. आणि जे जे माझे व्हिडिओज पाहतात किंवा माझ्या घरी येतात ना, त्यांना पण माझी ही खिडकी खूप आवडते. तर ही पण मी आता तुम्हाला जवळून दाखवते. तर मी हा सूप डेकोरेट केलेला आहे ना, तो इथे लटकवून दिलेला आहे. आणि ही स्नेह आहे म्हणजे मी आहे ही, असं दाखवलं आहे. म्हणजे हे माझं किचन आहे असं. ह्या सूप डेकोरेशनचा व्हिडिओसुद्धा मी शेअर केलेला आहे. जर तुम्ही पाहिला नसेल ना, तर तो पण नक्की माझ्या चॅनलवर जाऊन पाहू शकता. आणि जे काही तुम्हाला इथे DIY दिसत असतील ना, त्याचे सगळे व्हिडिओज मी शेअर केलेले आहेत. त्यामुळे तुम्ही नक्की जाऊन पाहू शकता. आणि त्याच्या इथे ना आता शेजार म्हणजे ही मोठी खिडकी आहे ना, तर इथे मी ही अन्नपूर्णा नाव असं आहे अशी डिश लावलेली आहे. आणि ही खिडकी उघडली ना, तर हे बरोबर हे अन्नपूर्णाचं नाव आहे ना, तर इथे येतं अशी ओपन केल्यानंतर. तर ते खूप छान दिसतं. म्हणजे वरती एक लेडीज आहे, ती अन्नपूर्णा आहे असं दाखवल्या टाईप. आणि सध्या मी खिडकी उघडू शकत नाही, कारण तिकडून ही पूर्व दिशा असल्यामुळे तिकडून खूप जास्त उजेड येतो आणि सगळं ब्लॅक दिसेल तुम्हाला. आत्तासुद्धा हे इतकं काही क्लिअर दिसत नाही आहे, पण ठीक आहे, चला मला व्हिडिओ करायचा होता. त्यामुळे मग संध्याकाळी केलं ना मग अंधार येतो आणि दिवसा केलं तर असं होतं. म्हणूनच मी ना ह्या खिडकीला अशी होती अगोदर, ही खिडकी कशी आहे अशीच ही पण होती, पण मी त्याला ना हे वॉलपेपर लावून घेतल्या, कारण खूप जास्त उजेड घरात यायचा. आणि मग मला व्हिडिओ करायला खूप प्रॉब्लेम व्हायचा, कारण खूप चमकायचं सगळं. त्यामुळे मग मी हे इथं वॉलपेपर लावून घेतलेला आहे. आणि त्यानंतर आता ह्या खिडकीमध्ये मी काय काय ठेवलंय ते तुम्हाला जवळून दाखवते. तर इथे ना सगळ्यात अगोदर ही बॉटल आहे, यामध्ये मनी प्लांट लावलेला आहे आणि तो बघा खूप जास्त छान वाढलाय. आणि त्यानंतर ही आहे चूल. तर ही चूल आहे ना, तुम्हाला उचलून दाखवते. तर ही चूल आहे ना, आमची जेव्हा वास्तुशांती झाली ना, तेव्हा त्या ब्राह्मण काकांनी आणली होती. तर ते देतात, तर तेव्हापासून ही घरातच आहे. आणि मी इथेच आग्नेय कोपरा आहे हा, म्हणून मी ती इथेच ठेवलेली आहे. आणि त्यानंतर हे पाटावरवटा आहे, तर हे पण दाखवते, सॉरी. तर हा असा पाटावरवटा आहे. तर हा सुद्धा मी माझ्या हातानेच बनवलेला आहे, मोल्डेड क्लेपासून. आणि याला सपोर्ट म्हणून मी इथे ना एक मागे डब्बी ठेवली अशी, आणि हे असं उभं करून ठेवता येतं, सॉरी. आणि त्यानंतर हे जातं आहे, हे सुद्धा मी मोल्डेड क्लेपासूनच बनवलेलं आहे. आणि मी स्वतः माझ्या हातानेच बनवलेलं आहे. तर हे बघा प्रॉपर जात्याची फिनिशिंग त्याला मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ते असं फिरतं सुद्धा. तर एक दिवस मी नक्की याचा पूर्ण माझे जे आहेत ना हे वस्तू, त्यांचा व्हिडिओ करीन, तेव्हा प्रॉपर दाखवीन मी. आता खूप मोठा व्हिडिओ होईल ना त्यामुळे. आणि त्यानंतर इथे ना मी हे तुळशी वृंदावनची ना हे आणली होती, काय म्हणतात, पंती होती ही ॲक्च्युली. मी त्यामध्ये एक असं आर्टिफिशियल झाड लावलं आणि त्याला ना असं व्हाईट सिमेंटने पॅक करून घेतलं आहे. आणि त्यानंतर ही आहे काय म्हणतात त्याला, कुटायचो खलबत्ता, तो आहे. तो पण मी मोल्डेड क्लेपासूनच बनवलेला आहे. तर बघू शकता किती सुंदर दिसतो. मला तर फार आवडतं माझ्या खिडकीचं हे सेक्शन. तर त्यानंतर त्याच्याच पुढे आहे सूप. तर हे सूप पण मी मोल्डेड क्लेपासूनच बनवलेलं आहे, पाहू शकताय तुम्ही. आणि हे ना मोबाईलचं स्टँड आहे ॲक्च्युली, पण हे सूप याच्यावरती ठेवलं आणि ते खूप छान बसतं, म्हणून मग मी हे ह्याच्यावरती ठेवलं ॲज अ स्टँड म्हणून. आणि ते इथे ठेवत असते. आणि त्यानंतर हे आहे पोळपाट लाटणं, आणि हे पण खलबत्ताच आहे छोटासा. तर ते अशा बॉक्सेसवर ठेवलेलं आहे मी. आणि त्यानंतर हे चिनी मातीचे 3 जार आहेत, त्यामध्ये असंच काही चिंच वगैरे हे असतं, छोटं मोठं तुरटी वगैरे ते ठेवत असते. त्यानंतर हे मोठे 2 खलबत्ते आहेत माझे, एक लाकडी आहे आणि एक स्टीलचं आहे. आणि त्यानंतर इकडे पण एक बॉटल ठेवलेली आहे मी, आणि त्यामध्ये सुद्धा असं तुम्ही पाहू शकताय मनी प्लांट लावलेला आहे. तर तो सुद्धा खूप छान दिसतो आणि खूप छान वाढला. आणि माझ्या किचनला आणि खिडकीला त्यामुळे खरंच खूप लुक आलेला आहे, तुम्ही पाहू शकता इथे. आणि त्याच्यात शेजारी आता खालीचं दाखवलं मी, इथे गॅस आहे, पक्कड आहे त्याच्यावरती, आणि इथे इंडक्शन आहे. आता हे सगळं झालं आहे. आता इकडे वळूया आपण. तर इथे बेसिंक आहे माझं, आणि इथे मी सगळे हे मला जे काही लागणाऱ्या वस्तू आहेत त्या अशा लटकवून ठेवलेल्या आहेत हुकमध्ये. आणि मेजरिंग कप, स्पून आणि काय म्हणतात त्याला, चमचे पण आहेत, जे आपल्याला नॉनस्टिकवर आपण वापरतो त्यासाठी मी इथे घेतले होते. तर ते पण तिथे ठेवलेले.
तर ह्याने खूप छान लुक येतो किचनला आणि दिसतं पण खूप छान आणि असतं पण खूप छान, म्हणजे दिसायला भारी दिसतं. आणि त्याच्यावरती माझं हे काय म्हणतात त्याला, ॲक्वा ते, आणि त्याच्या खाली ना इथे तुम्ही पाहू शकताय नळाच्या इथे मी हे इतकं छान ऑर्गनाईज करून ठेवलं आहे ना. सगळ्या प्रकारच्या घासण्या वगैरे त्या ठेवलेल्या आहेत, कारण मला ह्या रोज लागत असतात. कधी कोणती घासणी ह्याची आहे बेसिंग धुवायची, कोणती भांडी घासायची, कोणती गॅस घासायची, ते आणि स्पंजची आहे ना ती काचेच्या आणि प्लास्टिकच्या बॉटल ग्लास काय म्हणतात बरण्या वगैरे त्याच्यासाठी आहे. त्याच्याच शेजारी माझं हे सोप डिस्पेन्सर आहे, जे की भांडे घासायचं म्हणू शकतो आपण. यामध्ये ना ह्याच्यात हे लिक्विड घ्यायचं, हे पाहू जवळून दाखवते. हे लिक्विड ह्याच्यात घ्यायचं आणि ह्याच्यातून असे भांडे म्हणजे साबण घेऊन भांडे घासायचे. त्याच्या शेजारी ही माझी डस्टबिन आहे किचनची, हे पहा, आणि त्याला असं झाकण पण आहे, म्हणजे तो कचरा असं दिसणार पण नाही बाहेर आणि ते घाण पण वाटणार नाही. त्यामध्ये मी कचरा साठवत असते. इथे बेसिन के माझं, आणि हा माठ आहे, आणि माठाच्या वरती मी ग्लासचं स्टँड ठेवलेलं आहे, कारण का ना तिथंच मला ते जवळ पडावं, कारण माठाला तसंही माझ्या नळ आहे आणि नळानेच आम्ही पाणी घेतो. आम्ही वरतून हात घालून घेत नाही, कारण वरतून हात घालून घेतलं ना पाणी लवकर खराब होतं आणि त्यात आळ्या होण्याची पण शक्यता असते. त्याच्यामुळे आम्ही वरतून घेतच नाही. ग्लास घ्यायचा आणि खालून पाणी घ्यायचं असं. आणि त्याच्या शेजारी ही भिंत येते, तर तिथे ना हे ॲक्वाचा बोर्ड आहे ना, तर त्याच्यावरतीच मी हे होममेड लिक्विड बनवलेलं आहे किचन क्लिनिंगसाठी, तर ते ठेवलं आहे. आणि त्याच्या शेजारीच एक ऑर्गनायझर आहे, त्या ज्यामध्ये भैया पावडर आहे, ऑल सरफेस क्लीनर आहे. सॉरी, ही बॉटल वाकली थोडीशी, तर ही बॉटल मी डेकोरेट केलेली ना, ती पण असं ॲज अ डेकोरेशन म्हणून ठेवली. पिल्लूची पाण्याची बॉटल पण आहे, आणि त्याच्या खाली इथे पाण्याची गाळणी आहे. हे हात पुसायचे वगैरे जे काही किचनसाठी लागणारे कपडे, हे हात पुसायचं आहे सॉरी, आणि हे किचनसाठी लागणारे कपडे. आणि त्याच्या शेजारी ना हे असे वॉल शेल्फ लावून घेतलेले आहेत मी, आणि हे 2 मनी प्लांट लटकवलेत, ते ॲज अ डेकोरेशन आणि छान पण दिसतं ते. आणि हे वॉल शेल्फ लावलेत ना, तर हे स्पेशली मी क्रॉकरीसाठी लावलेले. सगळं काचेचं, चिनी मातीचं जे काही असं क्रॉकरी असते ना आपल्या घरातली, ती सगळी मी इथे डेकोरेट करून ठेवलेली आहे. आणि ती अशा पद्धतीने सगळं डेकोरेट. आईस्क्रीम बाउल, इथे छोटे कप, त्याच्या शेजारी मोठे कप, वरती पण हे छोटे कप, त्याच्या शेजारी हे ना, हे कपांचा आकार मला खरंच खूप आवडतो. खूप सुंदर हे कप आहेत, हे पहा असं मटकीसारखा आकार आहे त्याचा, तर तो खूप आवडतो मला. 6 होते, त्यातले 4च राहिले. वरती छोटे छोटे कप ठेवलेले आहेत. इकडे ज्यूसचं जे ग्लास असतात ते, आणि हे गोल्डन ग्लास आहेत ते, असं सरबत वगैरेसाठी आम्ही वापरत असतो. तर हे आईस्क्रीमचे बाऊल आहेत, असं आहे. तर हे सेक्शन मी असं डेकोरेट करून ठेवलं आहे. तर आता ओव्हरऑल झालेलं आहे सगळं वरचं. आता तुम्हाला खालचं दाखवते. तर सगळ्यात पहिल्यांदा हे टेबलच्या खाली, तर इथे ना मी सगळं देवपूजेचं सामान ठेवलेलं आहे यामध्ये, आणि यामध्ये देवाचे सगळे भांडे वगैरे ठेवलेले आहेत. आणि त्याच्या शेजारी हे ऑर्गनायझर आहेत. तर हे ट्रॉली ऑर्गनायझर आहेत किचनसाठी मी वापरते. हा पण कशासाठी पण वापरू शकतो. तर इथे ना सगळे असे मोठे चमचे, तडका पॅन, हे अजून लेमन स्क्विझर, गाळण्या वगैरे ते सगळं यामध्ये ठेवलं आहे. यामध्ये सगळं आपल्याला जे काही लागत असतं किचनमध्ये, किचन क्राफ्टिंग म्हणू शकतो, चिकटपट्टी, हे ते. माझ्या औषध गोळे पण आहेत, आता सध्या माझी दातांची ट्रीटमेंट चालू आहे ना त्यासाठी. आणि इथे सगळं पेन वगैरे ते सगळं ठेवलेलं आहे. तर अशा पद्धतीने हे ठेवलेलं आहे. त्यानंतर सेकंडमध्ये आहे सगळे काचेचे आमचे जे जग मग आहेत ना ते ठेवलेले आहेत. इथे शेक आहे, त्याच्या मागे 2 कप पण ठेवलेले आहेत मोठे. आणि त्याच्याच नंतर ना इथे याच्यात सगळे टिश्यू वगैरे हे असतं ना ते, इथं करंजीचा साचा आहे लाकडी, असं ठेवलेलं आहे. आणि ह्यामध्ये सगळे स्टीलचे डबे, प्लास्टिकचे डबे, जे काही एक्स्ट्राचं असतं ते ठेवलेलं आहे. आणि यामध्ये सगळं शॅम्पू, साबण, घासणी वगैरे जे काही असतं लिक्विड वगैरे, हँडवॉश, ते सगळं ह्यामध्ये ठेवलेलं आहे. आणि यामध्ये परत डबेच आहेत आणि स्पून्स आहेत हे प्लास्टिकचे. तर हे नाही कधी काही आपल्या इथं फंक्शन असेल तर ते कामाला येतं मला. आणि ह्यामध्ये सगळ्या काचेचे वाट्या वगैरे ठेवलेल्या आहेत.
आणि यामध्ये अगेन बस्कर आहेत, कारण बस्कर मी वरती पण आहे. इथे हे मला ताटावरचं आहे, मला सणावाराला लागत असतं, संक्रांतीला वगैरे. आणि हे असं आहे. आता हे झालं, त्यानंतर वळूया आपण इकडे. इथे ना गॅस टाकी आहे ह्याच्यामध्ये माझी, आणि त्याच्यावरती तुम्हाला वाईट दिसतंय ना, या प्लास्टिकच्या पिशव्या मी जमा करून ठेवत असते कधी काही लागलं तर. आणि त्यानंतर हे आहेत, ह्या ट्रॉल्याच आहेत माझ्या. तर ही ट्रॉली म्हणजे आता हे ना खरं तर हे कॅरेट आहेत आणि नॉन मॉड्युलर किचन आहे माझं, त्यामुळे मला हे असं जुगाड करावा लागलाय. कारण काय व्हायचं, ह्या भांड्यांचा ना खूप राडा व्हायचा, खूप राडा व्हायचा. आणि ते कुठे ठेवायचे, कसे ऑर्गनाईज करायचे, इतकं माझं डोकं हँग झालं होतं ना त्यावेळेला. मग मी असं डोकं लढवलं. तर हे भाज्यांचे कॅरेट असतात ना, ते मी आमच्या भाजीवालीकडून 100-100 रुपयांना घेतलेले आहेत. तर हे खूप महाग आहेत, तसे 400-500 रुपयाला आहे बाहेर, पण त्यांच्याकडे एक्स्ट्राचे असतात ना, तर त्यांनी दिले होते मला. माझ्याकडे इथे भाजीवाली येतात ना त्यांच्याकडनं, तर त्यामध्ये मी हे सगळं ऑर्गनाईज करून ठेवलं आहे. तर इथे पाहू शकताय तुम्ही एक्स्ट्रा मोठ्या कढया, चाळण्या वगैरे, कुकर, हे सगळं यामध्ये ठेवलं आहे. याच्या मागं पण एक कॅरेट आहे, त्यात पण असं सगळं सामान आहे. आणि इकडे हे ठेवलेलं आहे मी सगळे नॉनस्टिकचे आणि इंडक्शनचे भांडे. तर तुम्ही पाहू शकताय. तर हे पण खूप सोपं पडतं मला, एकदम ट्रॉलीसारखंच. मला ट्रॉली नसल्याची फीलच येत नाही. आणि इथे सगळे डबे स्टीलचे, यामध्ये सगळे वाळवणं सध्या भरलेले आहेत आणि एक्स्ट्राचा किराणा आहे. आणि हा प्लास्टिकचा डबा आहे ना, यामध्ये पिल्लूच्या खाऊचं सामान असतं सगळं. आणि तेलाच्या 2 पिशव्या आहेत, तर त्या पण मी त्याच्यातच ठेवल्यात की हात म्हणजे पाय वगैरे लागू नये म्हणून. तर आणि पिल्लूचं खायचं सामान यामध्ये ठेवलं ना, मग त्याला भूक जर कधी काही वाटलं, खाऊशी, तर तो डायरेक्टली येतो, ते उघडतो, घेतो आणि खाऊन घेतो. त्यानंतर त्याच्याच साईडला इथे सेम मी ती ट्रॉली सिस्टमच केलेली. यात सगळं रांगोळ्या आहेत माझ्या, म्हणजे मोठे मोठे जे शेकचे डबे आहेत ना, त्यामध्ये मी रांगोळ्या भरून ठेवलेल्या आहेत ह्या. आणि यात पण असंच काही सामान आहे किचनचं रिलेटेड. त्यानंतर इथे ना माझी ज्वारीच्या पिठाचा डबा असतो, सध्या तो ना दळायला दिलेला आहे, त्याच्यामुळे तो नाही आहे. आणि त्याच्या मागे एक मुरमुऱ्याचा डबा आहे, तुम्हाला दिसत असेल तर. आणि हे ताटांचं तर मी तुमच्यासोबत शेअर केलंच आहे. तर माझे मोठे मोठे ताटं होते ना, तर मांडणीत बसत नव्हते म्हणजे रॅकमध्ये. तर मग मी त्यासाठी हे छोटंसं रॅक मागवलं आणि त्यामध्ये हे ताटं बसवलेत. आणि हे पण सेम ट्रॉली सिस्टीम आहे. यामध्ये सगळे रोजचे लागणारे कटोरे, पातेले, जग वगैरे, ते किसणी वगैरे, ते सगळं ठेवलं आहे. आणि याच्याच मागे तुम्ही पाहू शकताय, हे माझं ना फ्रीजचे ऑर्गनायझर्स आहेत, दिसत असेल तर. सॉरी, अंधार थोडा मध्ये अंधार आहे ना त्यामुळे. तर त्यात फ्रीजचं जे सामान रिकामं झालं का मी तिथे ठेवत असते. परत ते रिफिल करायचं असेल तर काढून घ्यायचं आणि फ्रीजमध्ये ठेवायचं. तर ते असं मागे हाईड करून ठेवलंय जरा. आणि त्याच्याच शेजारी ना किचन, हे सॉरी काय म्हणतात त्याला, बेसिंगच्या खाली एक अशी हे काय म्हणतात याला, टीप, आमच्याकडे टीप म्हणतात, बऱ्याच ठिकाणी याला काही काही वेगळे शब्द असतील. तर त्याच्यातनं मी एक्स्ट्राचं सामान भरून ठेवलं, एक्स्ट्राचे छोटे छोटे भांडे भरून ठेवलेत. आणि त्याच्यावरती ना हा टब आहे छोटा, हा धुणं धुवायचा टब ॲक्च्युली. तर हे पाहू शकता, इथे असं धुणं धुवायचं. आणि मग मला हे किचनचे कपडे वगैरे धुवायलाच लागतं, म्हणून मग मी इथंच ठेवलेलं आहे ते. आणि त्याच्यात शेजारी ना एक्स्ट्राचं भांड्याचं लिक्विड आहे. मी ह्यामध्ये लिक्विड ठेवत असते, हे पाहू शकताय. आणि ते संपलं का यातून रिफिल करून घेते. आणि इथे पिठाचे डबे आहेत, ज्वारीचं, बाजरीचं आणि गव्हाचं असतं ना, तर इकडे ज्वारीचं असतं आणि इकडे बाजरी आणि गहूचं असतं. आणि त्याच्या मागे पण एक अशी मोठी टीप आहे आणि त्यात पण एक्स्ट्राचं किराणाचं वगैरे सामान आहे. ह्या पाय पुसण्या ठेवत असते मी, म्हणजे बेसिंगमध्ये भांडे घासताना आणि स्वयंपाक करताना मला दोन्हीकडं कामाला येतात. हे माझे भांड्याच्या जाळ्या आहेत दोन्ही. मी काचेचे ग्लास वगैरे काही असेल किंवा आपले ग्लास, तांबे एका जाळीत आणि बाकीचे भांडे एका जाळीत असं घासताना घासते, म्हणून मला 2 जाळ्या लागतात भांडे घासताना. तर असं आहे. तर आता सगळं ओव्हरऑल किचन मी तुम्हाला दाखवलं आहे. परत एकदा मी तुम्हाला दाखवते लुक माझ्या किचनचा असा आहे. आणि वरती हे पाहू शकताय की इथे ना हा पितळी हंडा आहे. माझ्या लग्नात मला मम्मीने पितळी हंडा आणि कळशी दिली होती, तर कळशी मी पुढे डेकोरेशन म्हणून यूज करते हॉलमध्ये. आणि हा घंगाळ आहे, मी याचा पण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. मला या दिवाळीला मम्मीने घंगाळ घेतलं होतं साडी कपडे न घेता, आणि तिथं सगळे वरती वाळवणाचे डबे येतं. तर अशा पद्धतीने आहे. आणि असं माझं किचन आहे. तर तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंटमध्ये सांगितल्या. काही आयडियाज तुम्हाला आवडल्या असतील तर नक्की तुमच्या किचनमध्ये पण ट्राय करा आणि मला नक्की सांगा.
तर चला, असाच होता माझा आजचा छोटासा किचन टूर. जर कसं वाटलं तुम्हाला, जर आवडलं असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक, शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. किचनमधला तुम्हाला कोणता पार्ट जास्त आवडला ते पण मला सांगायला विसरू नका. आणि जे काही DIY वगैरे केलेले आहेत ना, त्याचे सगळ्याचे व्हिडिओ चॅनलवर आहेत, तुम्ही जाऊन पाहू शकता. आणि तुम्ही यातून पण काही आयडिया घेऊ शकता. आणि अजून काही नवीन आयडियाज असतील तुमच्याकडे तर त्या पण मला सांगा की कमेंट बॉक्समध्ये. तर चला, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. तर चला, पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.